जेजुरीनंतर महत्त्व असलेलं चंदनपुरी हे खंडेरायाची दुसरी पत्नी बानुबाईचं माहेर. इथंच बानूनं खंडेराव महाराजांची पूजा अर्चा केली आणि इथेच महाराज बानूच्या प्रेमात पडल्याची आख्यायिका आहे. बानू आणि खंडेरायाच्या आठवणी जागवण्यासाठी दरवर्षी पौष पौर्णिमेला इथे यात्रा भरते. या यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झालाय. पुढचे 15 दिवस हा यात्रोत्सव सुरू राहणार आहे. यात्रेनिमित्त ढोल ताशांच्या गजरात आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात भंडाऱ्याची उधळण करत मानाची पालखी काढण्यात आली. देवदेवतांच्या मुखवट्याची विधिवत पूजा करण्यात आली. देवाची तळी भरण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनीही राज्याच्या आनंदासाठी देवाची तळी भरली. चंदनपुरी यात्रोत्सवाची सर्वदूर प्रचिती आहे. महाराष्ट्रासह परराज्यातूनही भाविक यात्रा काळात इथं हजेरी लावतात. मानाची काठी आणण्याची प्रथा आहे. तळी भरणं, कोटम भरणं, नवस फेडणं आणि जागरण, गोंधळाचे आदी धार्मिक कार्यक्रम भाविक भक्तिभावानं साजरे करतात. स्थानिक प्रशासनानं यात्रेसाठी जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्राचं आणि खंडोबाचं लग्न लागलं होतं पौष पौर्णिमेला. त्या दिवशी बानुबाईचे भक्ती करत असताना त्यांचे भक्त म्हणून खंडेराव महाराजांना भेटण्याकरता या गावाला आले होते. ते त्या दिवशी इथे येऊन गेले. नंतर त्यांचा विवाह झाला. पण मग त्या दिवसापासून ही पौष पौर्णिमेला चंदनपुरीची यात्रा सुरू झाली. ही यात्रा म्हणजे बानाई माताला पहिल्या दिवशी देव भेटायला पौष पौर्णिमेच्या दिवशी इथं आले होते. मग इथं बानाई माताचे जेवण करून गेले देव आणि मग नळदुर्गाला गेले. यात्रेनिमित्त चंदनपुरीत देवाच्या मूर्ती तसंच भंडारा, पूजेच्या साहित्यासह खेळणी, खाद्यपदार्थांसह विविध दुकानं थाटली आहेत. तुम्हालाही बानुबाईच्या चंदनपुरीच्या यात्रेचा आनंद लुटायचा असेल तर नक्की ह्या गावाला भेट द्या. निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, चंदनपुरी, मालेगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.